ठाण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये बॅनर वॉर रंगल्याचं पाहायला मिळते। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बॅनरला बॅनरनंच उत्तर दिलंय। सर्वांना ढ म्हणून पक्षच ढगात गेला, पण त्या रावणाचा अहंकार काही मोडत नाही। राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ठाण्यामध्येही बॅनरबाजी करण्यात आली। काल पक्ष सोडलेल्या सुहास देसाईंवर टीका करताना जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ढ विद्यार्थी असा उल्लेख केला होता। दरम्यान असाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी। ठाण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये जे आहे ते बॅनर वॉर सध्या पाहायला मिळतोय। आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये जे आहे ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून जे आहे ते कॅडबरी जंक्शन या भागामध्ये जो आहे तो हा भला मोठा बॅनर जो आहे तो लावलेला आहे। हा बॅनर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घराच्या अगदी शेजारीच जो आहे तो लावलेला आहे। ह्याच मार्गावरून सिग्नलवरून जे आहे ते दररोज आमदार जितेंद्र आव्हाड प्रवास करत असतात आणि त्याच प्रवासाच्या मार्गावरती हा बॅनर लावलेला आहे। त्या बॅनरवरती आपण पाहिलं तर ठळक लाल अक्षरामध्ये सर्वांनाच ढ म्हणून पक्षच ढगात गेला, पण त्या पक्षाच्या रावणाचा अहंकार काही मोडत नाही। आमचे विद्यापीठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा मजकूर देखील या बॅनरवरती लिहिलेला आहे। आपण पाहिलं तर 2 दिवसांपूर्वी जे आहे ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांनी जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते राष्ट्रवादीचं घड्याळ जे आहे ते हाती बांधलं होतं आणि त्यानंतरच जे आहे ते शरद पवार पक्षाच्या ठाणे मध्यवर्ती कार्यालयाबाहेर जे आहे ते ढ विद्यार्थी विद्यापीठ सोडून गेले म्हणून विद्यापीठ रिकामं होत नाही असा बॅनर जो आहे तो लावला होता आणि त्यानंतरच त्या बॅनरला प्रत्युत्तर देत जे आहे ते सर्वांनाच ढ म्हणत पक्षच ढगात गेलाय, पण रावणाचा अहंकार काही मोडत नाही असा थेट आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचणारा आणि त्यांना रावण म्हणून अप्रत्यक्षपणे टोला लगवणारा हा बॅनर जो आहे तो या ठिकाणी युवक काँग्रेसकडून जो आहे तो लावलेला आहे। त्याचमुळे मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळामध्ये हा बॅनर जो आहे तो ठाणे शहरामध्ये चर्चेचा विषय जो आहे ठरत आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।